भोसला मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया आपल्यापर्यंत येत आहेत, त्यात आपण बघूया। भारताने थेट पाकिस्तानमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या अड्ड्यांवर हल्ला करून या ठिकाणी आपण कुठेही कमी नाही आहोत आणि जर असा बदला घेऊ शकतो हेही दाखवून दिलं आहे। त्यामुळे आपल्यासोबत काही भोसला मिलिटरीची मुलं आहेत। भोसला लष्करी महाविद्यालयामध्ये ही लोक शिकतात आणि ही मुलं सगळीची सगळी आज या हल्ल्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत। जो रणगाडा या ठिकाणी प्रतिकात्मक आहे लष्कराचा, त्याच्याच पार्श्वभूमीवर आज हा सगळा या ठिकाणी सेलिब्रेशन होत आहे। त्यांच्याकडून जाणून घेऊया काय वाटतंय तुला, जो काही हल्ला झालाय योग्य झालाय, काय करायला हवं होतं? अजून योग्य झाला हे हमला, चांगलं केलं इंडियाने। हेच असायला पाहिजे, ते पाकिस्तानला दाखवायला की आमच्या किती किती पावर आहे आणि काय ते जे पाकिस्तानी ते होते ना, ज्यांना मारले 350 पाकिस्तानी मरलेले, लय चांगलं झालंय। आणि हे भारतने दाखवलंय की आम्ही लोक काहीतरी करू शकते। आम्ही लोक तुला काय वाटतंय? मला म्हणणं हेच आहे की पाकिस्तानने आपल्यावरती हमला करून हे योग्य नव्हतं केलेलं, पण आता जे झालं त्याचं इंडियाने बदला घेऊन असं दाखवलं की आम्ही कोणाचे कमी नाही, आमच्यामध्ये पण ताकद आहे। बरोबर, उरीच्या हल्ल्यामध्ये सुद्धा आपलं अनेक जवान शहीद झाले होते, आता सुद्धा 40 जवान शहीद झाले होते। प्रत्येक जो काही रक्त सांडतं त्याचा बदला हा घेतला पाहिजे असं वाटतं तुला? हाँ, बदला लिया है। तो भारत ने पाकिस्तान से कंटिन्यू बदला लेना चाहिए था और आज बदला ले लिया है। जो है लेकिन वो सफिशिएंट है। हाँ, मुझे लगता है जो हुआ है वो सफिशिएंट है, लेकिन और थोड़ा ज़्यादा कर देते तो अच्छा होता। अच्छा, मुली आपल्यासोबत आहेत, काय वाटतंय हल्ला जो काही झालाय सकाळी सकाळी त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? हल्ला जे झाला आहे त्यासाठी खूप चांगले, उलट भारताने अजून बदला घ्यायला पाहिजे पाकिस्तानला, कारण जे काही अटॅक झाले ते खूप भयंकर झालेत। मला वाटतं अजून घ्यायला पाहिजे, अजून खोलवर जाऊन किंवा आपण म्हणूया अतिरेक्यांचे सगळे तळ उद्ध्वस्त कसे होतील याकडे बघितलं पाहिजे। हे सगळं पहिलेच केलं असतं तर जितकं आपल्या भारतावर आत्ता जे प्रॉब्लेम्स आले आहेत ते कदाचित आले नसते। पण ठीक आहे, काही नाही, इथून पुढे भारताने ती काळजी घ्यावी की पाकिस्तानने जो हल्ला केलेला तसं परत काही व्हावे नाही। सीमापार जे काही दहशतवादी तळ होते, लष्करी प्रशिक्षण केंद्र होते, ही आपल्याला माहिती होती, पण आपण हे आधीच उद्ध्वस्त केलं असतं किंवा या आता जर सुरू झाले तर ते लगेच उद्ध्वस्त करायला हवे। हो, आधीच आपल्याला सगळं करायला पाहिजे होतं। हे झाल्यानंतर आपली ॲक्शन झाली, पण आता माझं काय म्हणणं आहे की संघटन में शक्ती आहे, तसं उसको बढ़ाना है। एकूणच संघटन में शक्ती आहे उसको बढ़ाना है, म्हणजे यापूर्वी ज्या काही चुका झाल्या आहेत त्या पुन्हा या ठिकाणी व्हायला नकोत याची काळजी आता लष्करानं घ्यायला हवी। कुठल्याही अशा दहशतवादी अतिरेकी कारवाया किंवा तळ जर सीमेच्या आजूबाजूला तयार करण्यात आले तर ते लगेचच उद्ध्वस्त केले पाहिजेत, जेणेकरून कुठलाही हल्ला करण्याची ताकद ही पाकिस्तानमध्ये राहणार नाही।